Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 22 एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. नुकताच कुणाच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, मोहम्मद सालेम. याबद्दलची अधिक माहिती बघा. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर मोहम्मद सालेम यांचं हे छायाचित्र होतं. त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मोहम्मद सालेम हे रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी संबंधित आहे. 17 ऑक्टोबर 2023ला त्यांनी एक छायाचित्र काढलं होतं. इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 5 वर्षीय सॅली यांच्या मृतदेहाला मिठी मारताना पॅलेस्टीन महिला इसान अबू मामर यांचं ते छायाचित्र होतं. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 2. मुलींची युरोपियन गणितीय ऑलिम्पियाड 2024 स्पर्धेत साई पाटील हिने कोणते पदक जिंकले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण ही एक महाराष्ट्रीयन प्लेयर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, कांस्य पदक जिंकलेलं आहे त्यांनी. या स्पर्धेबद्दलची अधिक माहिती बघा. मुलींची युरोपियन गणितीय ऑलिम्पियाड 2024 स्पर्धा स्काल्तुबो जॉर्जिया या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 11 ते 17 एप्रिल 2024 आणि याची आवृत्ती होती 13वी. भारताने या स्पर्धेत 4 पदके जिंकलेली आहेत. 2 रौप्य पदक आणि 2 कांस्य पदक. रौप्य पदक विजेत्या बघा गुंजन अग्रवाल या हरियाणाच्या आहेत, तर संजना चाको या केरळच्या आहेत. कांस्य पदक विजेत्या आहेत सई पाटील पुणे महाराष्ट्र आणि लरिसा गोयल या हरियाणाच्या आहेत. प्लेयर यांनी कोणते पदक जिंकले आणि कोणत्या राज्याच्या आहेत या महत्त्वाच्या आहेत. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. मुलींची युरोपियन गणितीय ऑलिम्पियाड 2024 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर जॉर्जिया किंवा ते ठिकाण विचारतील. याची आवृत्ती किती होती? तर 13वी. भारताने या स्पर्धेत एकूण किती पदके जिंकले? तर 4. रौप्य पदक विजेत्यांची नावे लक्षात ठेवा आणि कांस्य पदक विजेत्यांची नावे लक्षात ठेवा. यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे साई पाटील. यांचा जिल्हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की या कोणत्या जिल्ह्याच्या प्लेयर आहेत किंवा कोणत्या राज्याच्या प्लेयर आहेत, कारण की एक्साईज मेनला अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊन गेला होता. त्यामध्ये खेळाडू दिला होता आणि विचारला होता की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा हा प्लेयर आहे. त्याच्यामुळे त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांचा जिल्हा तुम्ही पाठ करा. समोरचा प्रश्न बघा आता. क्वांटम तंत्रज्ञानातील देशातील पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम कोणत्या संस्थेमार्फत सुरू करण्यात आला? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, आयसर पुणे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. क्वांटम तंत्रज्ञानातील देशातील पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजेच आयसर पुणे यांनी हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. याचा उद्देश आहे क्वांटम तंत्रज्ञानातील संशोधन विकासाला चालना देणे. आयसर ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारिक्त स्वायत्त शिक्षण आणि संशोधन संस्था आहे आणि ची स्थापना झालेली आहे 2006ला. यावर अपेक्षित प्रश्न बघा. क्वांटम तंत्रज्ञानातील देशातील पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम कोणी सुरू केला किंवा ती संस्था विचारतील आणि या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे ते लक्षात ठेवा. आयसर ही कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारिक्त काम करतं? तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारिक्त. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. हीरोज या नाटकाचा भारतातील पहिला प्रयोग कोणत्या शहरात करण्यात आला? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पुणे शहर. यासंबंधीची अधिक माहिती बघा. हीरोज या नाटकाचा पहिला प्रयोग ठिकाण आहे पुणे. पुण्यामधील एम्फी थिएटर जे की फर्ग्युसन महाविद्यालयात आहे त्यामध्ये हा पहिला प्रयोग करण्यात आला होता. हे नाटक साकारले कोणी? तर भारत आणि फ्रान्स यांच्या सहकार्यातून हे नाटक साकारलेले आहे. या नाटकाची निर्मिती आदिशक्ती भारत आणि एनसॅट लिओन फ्रान्स या संस्थांनी केलेली आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. हीरोज या नाटकाचा पहिला प्रयोग भारतातील कोणत्या शहरात करण्यात आला? तर पुणे. हीरोज हे नाटक कोणत्या 2 देशाच्या सहकार्यातून निर्माण करण्यात आले? तर भारत आणि फ्रान्स.
विशेष म्हणजे कोणत्या 2 संस्था या संबंधित आहेत त्या संस्था पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कुणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, स्वाती मसे पाटील. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ याचा शॉर्ट फॉर्म आहे फिल्म सिटी. तुम्हाला शॉर्ट फॉर्म पण देतील आणि विचारतील की याच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची निवड झाली. स्वाती मसे पाटील यांची नियुक्ती झालेली आहेत आणि त्या 1993च्या बॅचच्या उपजिल्हाधिकारी आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, पुणे. याचं आयोजन 2025ला करण्यात येणार आहे, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी. याचं वर्ष लक्षात ठेवा आणि ठिकाण लक्षात ठेवा, कारण हे 2च प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 7. मृतदेहाच्या अवस्थेवरून मृतांची अचूक वेळ सांगणारा किडा सापडला आहे. या किड्याला काय नाव देण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, मोरेश्वर किडा. यासंबंधीची अधिक माहिती बघा. मृतदेहाच्या अवस्थेवरून मृताची अचूक वेळ सांगणारा किडा सापडला आहे. हा शोध डॉक्टर अर्पणा कलावटे यांनी लावलेला आहे आणि त्या पुण्यातील झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञ आहेत. या किड्याचं नाव आहे केरॉटिन बिटल आणि आकार आहे 13 ते 14 मिमी आणि याला नवीन नाव दिलेलं आहे मोरेश्वर किडा म्हणून. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. मृतदेहाच्या अवस्थेवरून मृताची अचूक वेळ सांगणाऱ्या किडा नुकताच सापडला आहे. हा शोध कोणी लावला? तर अर्पणा कलावटे यांनी. या किड्याचं शास्त्रीय नाव काय आहे? केराटिन बिटल. आणि याचं नवीन नाव काय आहे? असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. जस्ट मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, डी सुब्बाराव. पुस्तक महत्त्वाचं आहे आणि लेखक पण. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 9. वन्स अपॉन अ टोम द मिस ॲडव्हेंचर्स ऑफ अ रेअर बुक सेलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ऑलिव्हर डार्कशायर. यासंबंधीची अधिक माहिती बघा. वन्स अपॉन अ टोम द मिस ॲडव्हेंचर्स ऑफ अ रेअर बुक सेलर या पुस्तकाचे लेखक आहे ऑलिव्हर डार्कशायर आणि प्रकाशन केलेलं आहे बँटम बुक्स यांनी. याचे पृष्ठे आणि किंमत तेवढे महत्त्वाचं नाही आहे. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे या पुस्तकाचे लेखक आणि याचं प्रकाशन कोणी केलेलं आहे. आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा. सरकारी वृत्तवाहिनी DD न्यूज या वाहिनीने आपल्या बोधचिन्हाचा रंग बदलला असून नवीन बोधचिन्ह कोणत्या रंगाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, भगवे. दूरदर्शनचा नवीन लोगो हा भगवा किंवा केसरी रंगाचा आहे. सोबतच अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. जो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक असतो दरवर्षी, तर त्या ट्रॅकचा रंग त्यांनी बदलून जांभळा ठेवला आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा की DD इंडियाचा लोगो कोणत्या रंगाचा आहे आणि जो ऑलिम्पिकचा नवीन ट्रॅक आहे त्या ट्रॅकला कोणता रंग देण्यात आलेला आहे, कारण की हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिली संकरित खेळपट्टी उभारली जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, धरमशाला, हिमाचल प्रदेश. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. भारताकडून ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करणारा जगातील पहिला देश कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.